थांबा. तुमचं नाव नव्हतं ना? तुमचं नाव माझं माझं नाव अजिंक्य सुधाकर जाधव. मी वर्ग 10वीत शिकतो आणि मी MIT शाळेतला विद्यार्थी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे. हे खूपच चांगला निर्णय आहे. आमच्या मनातली जी लसीकरणबद्दल आणि कोरोनाबद्दल भीती होती ती पण कमी झाली आहे आणि तिची तिसरी लाट आहे त्याला आम्ही थांबवण्यासाठी सहयोग करत आणि मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात धुवा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव हर्ष राजेंद्र वैद्य. मी 16 वर्षाचा आहे. आज भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा निर्णय घेतला. हा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मी देखील आज माझा पहिला डोस घेतला आहे आणि माझी खात्री आहे की पहिल्या डोसचे जे अँटीबॉडीज आहेत ते माझं कोरोनापासून नक्कीच संरक्षण करते आणि माझ्या वयोगटातील मुलांना मी आवाहन करतो की त्यांनी देखील ही लस घ्यावी आणि लस सुरक्षित आहे. मला काही त्रास झाला नाही. धन्यवाद. मी आकांक्षा दिनेश लांडे. माझं वय 16 वर्ष आहे आणि आज मी या ठिकाणी 15 ते 18 वयोगटामध्ये कोरोनाची लस घेतलेली कोवॅक्सिन. तर माझा इतर 15 ते वयोगटातील मुलांनाही असा संदेश आहे की त्यांनी ही लस घ्या. लस एकदम सुरक्षित आहे आणि लस थँक यू. Don't be afraid. That is small. Finished. त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. नेत्यांच्या कार्यक्रमाला जी आहे ती गर्दी वाढलेली आहे. अजित पवार यांनी काल सांगितलं की 50% ज्या कार्यक्रमामध्ये लोक असतील तिथे मी जाणार नाही. अशी काही काळजी नेत्यांनी घ्यायला पाहिजे का? नाही, मला असं वाटतं आता ज्यावरती निर्बंध इतके सक्तीनं केलेले आहेत तर आता ह्या काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि मला वाटतं की जनरल लोकांमध्ये सुद्धा ती जनजागृती होण्याची गरज आहे. कधी कधी काय असतं की नेत्यांना कुठल्याही कार्यक्रमाला बोलवल्यानंतर तिथं किती गर्दी असावी हे माहिती नसतं. आयोजक काहीतरी खूप गर्दी करून ठेवतात. तर मला वाटतं आयोजकांनी सुद्धा ती काळजी घ्यावी, नेत्यांनी सुद्धा आयोजकांना सूचना द्याव्यात आणि जनतेने सुद्धा खऱ्या अर्थाने मनापासून या सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं अशी माझी विनंती. थँक्यू. आपल्याला आता जे काही हेल्थ वर्कर्स आणि त्याचबरोबर तुमचे एसेन्शियल सर्व्हिसेसचे वर्कर्स आणि 60+ कोमॉर्बिड यांच्यासाठी जे आपल्याला लस पाहिजे त्यासाठी कोविशिल्ड 40 लाख अजून जास्तीची पाहिजे आणि कोवॅक्सिनसुद्धा 50 लाख पाहिजे. या पद्धतीनं ती पण लसीकरणाच्या संदर्भातली मागणी आम्ही केलेली आहे आणि वाढत असलेला जो काही संख्या आहे
आज जवळजवळ 11,500च्या पुढे आपली एकूण त्या ठिकाणी संख्या गेलेली आहे आणि मला असं वाटतं की 1150 कालचे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आढळलेले आहेत. मला असं वाटतं की यामध्ये महत्त्वाची बाब आता ही राहील की आपल्याला पुढची जी तयारी आहे, मग आता मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपलब्धता आणि ती महागडी आहे, त्या दृष्टिकोनातून मी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की ह्याचे 1,20,000 रुपयाचे जे रेट्स आहेत हे आता परवडणारा नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊन हे कमी कसे करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पिरावीर नावाची जी महत्त्वाची अँटीव्हायरल ड्रग आहे तिची उपलब्धता मोठ्या पद्धतीनं व्हावी, कारण आता रेमडेसिवीरसारखी त्याची पण मागणी मोठ्या पद्धतीनं राहील. त्यामुळं केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. माझी विनंती आम्ही त्या दिवशी कालच्या मीटिंगमध्ये केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की 13 कंपनीजला हे मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं त्यांनी सूचना केलेली आहे आणि त्यामुळं कमी पडणार नाही असंही पिरावीरच्या संदर्भाने त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा काही महत्त्वाच्या मागण्या आम्ही निश्चित प्रकारे केलेल्या आहेत वॅक्सिनेशन आणि ड्रग्ज अवेलेबिलिटीच्या संदर्भाने. त्याचबरोबर गाईडलाईन आहेत की मुलांचं लसीकरणाचा एक वेगळा विषय या ठिकाणी आयसोलेशनमध्ये व्हावं, त्या दृष्टिकोनातून स्वतंत्र रजिस्ट्रेशन, स्वतंत्र लसीकरणाचं त्या ठिकाणी व्यवस्था आणि त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की पोस्ट लसीकरण काही त्याची परिणाम होऊ नयेत म्हणून ऑब्झर्वेशन, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था सगळ्या लसीकरण केंद्रावर करण्यात आलेली आहे. मुलांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि मला विश्वास आहे की याचा खूप चांगला परिणाम संबंध आपल्या या कंटेनमेंट ऑफ व्हायरस किंवा या कोरोनाला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा थांबवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे होईल. आणि मला विश्वास आहे की हा जो वयोगट आहे 15 ते 18 हा निश्चित प्रकारे खूप व्हल्नरेबल ग्रुप असतो, खूप फिरणारा ग्रुप असतो. सगळे टीनेजर्स असतात 15, 16, 17, 18मध्ये. तर या सगळ्या ग्रुपमध्ये निश्चित प्रकारे लसीकरणाची खूप गरज होती. मी काल माननीय मनसुख मांडवियाजी भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री यांच्याबरोबर जी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आरोग्यमंत्र्यांची, त्यामध्ये हे सगळे मुद्दे मांडले. 15च्या 18बद्दल आभार मानले, पण त्याचबरोबर 12 ते 15सुद्धा कराच असा आग्रह त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे. काही आपल्याला आता जे काही हेल्थ वर्कर्स आणि त्याचबरोबर तुमचे एसेन्शियल सर्व्हिसेसचे वर्कर्स आणि 60+ कोमॉर्बिड यांच्यासाठी जे आपल्याला लस पाहिजे, त्यासाठी कोविशिल्ड 40 लाख अजून जास्तीची पाहिजे आणि कोवॅक्सिनसुद्धा 50 लाख पाहिजे. या पद्धतीनं ती पण लसीकरणाच्या संदर्भातली मागणी आम्ही केलेली आहे. आणि वाढत असलेला जो काही संख्या आहे, आज जवळजवळ 11,500च्या पुढे आपली एकूण त्या ठिकाणी संख्या गेलेली आहे आणि मला असं वाटतं की 1150 कालचे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आढळलेले आहेत. मला असं वाटतं की यामध्ये महत्त्वाची बाब आता ही राहील की आपल्याला पुढची जी तयारी आहे, मग आता मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपलब्धता आणि ती महागडी आहे, त्या दृष्टिकोनातून मी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की ह्याचे 1,20,000 रुपयाचे जे रेट्स आहेत हे आता परवडणारा नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊन हे कमी कसे करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पिरावीर नावाची जी महत्त्वाची अँटीव्हायरल ड्रग आहे तिची उपलब्धता मोठ्या पद्धतीनं व्हावी, कारण आता रेमडेसिवीरसारखी त्याची पण मागणी मोठ्या पद्धतीनं राहील. त्यामुळं केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. आज संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये वय वर्ष 15 ते 18 या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरुवात झालेली आहे. सकाळी 9:30ला जालन्यामधून मी या ठिकाणी बोलत आहे आणि माझ्यासमोर मी जवळजवळ आता 8-10 मुलींचं लसीकरण या ठिकाणी केलेलं आहे, मुलांचं लसीकरण केलेलं आहे आणि अतिशय एक्साइटेड आहेत सगळे मुलं. खूप उत्साहाने या ठिकाणी आलेत आणि चढाओढीनं की माझा नंबर आहे, माझा नंबर लावला पाहिजे, हा माझ्या अगोदर का चालला आहे, अशा स्वरूपाने त्यांचं रजिस्ट्रेशन अगोदर वेळेवर करून घेतलं आहे.
आणि त्यांना आता लसी देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सूचना आहेत, गाईडलाईन आहेत की मुलांचं लसीकरणाचा एक वेगळा विषय या ठिकाणी आयसोलेशनमध्ये व्हावं, त्या दृष्टिकोनातून स्वतंत्र रजिस्ट्रेशन, स्वतंत्र लसीकरणाचं त्या ठिकाणी व्यवस्था आणि त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की पोस्ट लसीकरण काही त्याची परिणाम होऊ नयेत म्हणून ऑब्झर्वेशन, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था सगळ्या लसीकरण केंद्रावर करण्यात आलेली आहे. मुलांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि मला विश्वास आहे की याचा खूप चांगला परिणाम संबंध आपल्या या कंटेनमेंट ऑफ व्हायरस किंवा या कोरोनाला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा थांबवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे होईल. आणि मला विश्वास आहे की हा जो वयोगट आहे 15 ते 18 हा निश्चित प्रकारे खूप व्हल्नरेबल ग्रुप असतो, खूप फिरणारा ग्रुप असतो. सगळे टीनेजर्स असतात 15, 16, 17, 18मध्ये. तर या सगळ्या ग्रुपमध्ये निश्चित प्रकारे लसीकरणाची खूप गरज होती. मी काल माननीय मनसुख मांडवियाजी, भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री, यांच्याबरोबर जी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आरोग्यमंत्र्यांची, त्यामध्ये हे सगळे मुद्दे मांडले. 15च्या 18बद्दल आभार मानले, पण त्याचबरोबर 12 ते 15सुद्धा कराच असा आग्रह त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे. काय आश्वासन मिळालं आहे का, कधीपर्यंत त्या मुलांना लसीकरण मिळू शकेल? नाही, 12 ते 15 वयोगटातलं मी आरोग्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या वतीनं खूप प्रकर्षाने मांडलं आहे आणि त्यांनी म्हटलेत की आम्ही त्याची नोंद घेऊन त्याच्या बाबतीतलं नियोजन आम्ही कळवू, एवढं त्यांनी सांगितलं. केंद्राने असं म्हटलं आहे की आतापर्यंत 23,000 कोटीच्या आसपास राज्यांना दिलेले आहे, मात्र त्यामध्ये फक्त 17% हे खर्च झालेले आहे. नाही, बऱ्याचदा असं आहे की खर्च कसाही करून चालत नसतो. त्याला जो काही ज्यासाठी नियोजन केलेलं आहे त्यासाठीच खर्च झाला पाहिजे. त्यामुळं PIP म्हणजे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्लॅनच्या अनुषंगाने, कोविडच्या अनुषंगाने काही ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये CSR ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या पद्धतीनं झालेल्या आहेत. काही प्रमाणात आपण DPDC आणि SDRF मधून खर्च केलेला आहे. त्यामुळं हा जो काही PIP त्यांनी मंजूर केलेला आहे त्यामध्ये बऱ्याचदा डुप्लिकेशन होतं किंवा अनेकदा त्या ठिकाणी वेगळ्या खर्चासाठी आपल्याला मान्यता घेऊन तो खर्च करणं अपेक्षित आहे. तर या सगळ्याच बाबतीतला एक डिटेल आढावा आम्ही उद्या परवा घेतो आहोत आणि त्या संदर्भाने खर्च योग्य पद्धतीनं अधिक कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष देतो. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे, त्याच्यामुळे परत लॉकडाऊन लागते की काय अशी भीती आहे ती नागरिकांच्या मनात आहे? आम्ही स्पष्टपणे सांगितलं की मी काल मनसुख मांडवियाजींना, भारत सरकारच्या स्वास्थ्य मंत्र्यांना हेही सांगितलं की साहेब, वेगवेगळ्या राज्यामध्ये लॉकडाऊनची परिभाषा वेगवेगळी केली जाते. आता आम्ही आमच्या राज्यामध्ये बेड ऑक्युपन्सी म्हणजे एकूण उपलब्ध बेड्स आणि ते किती ऑक्युपाईड झालेत, तर समजा 40% ऑक्युपाईड झाले आणि ऑक्सिजन कन्झम्पशन 700 मेट्रिक टनपर्यंत दररोजचं वाढलं तर लॉकडाऊन करावं, असा निकष लावून आम्ही लॉकडाऊनची परिभाषा केलेली आहे की कधी लॉकडाऊन लावता येईल. आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं चाललं आहे. काल हरियाणामध्ये लॉकडाऊन लावल्याची चर्चा आणि सगळी माहिती मला कळली. दिल्लीमध्ये मोठ्या पद्धतीनं रेस्ट्रिक्शन्स आहेत, संपूर्ण मॉल्स, रेस्टॉरंट सगळे बंद केलेले आहेत. मला असं वाटतं प्रत्येक राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं घेतं आहे. तर आम्ही विनंती ही पण केली की एक ICMR, DCSC हे जे काही अतिशय मोठ्या संस्था आहेत की ज्याच्या माध्यमातून त्यांना WHO शी कॉन्टॅक्ट असतो आणि ओव्हरऑल इपिडेमिकच्या बाबतीत, महामारीच्या बाबतीत त्यांना संपूर्ण नियोजन करण्याचे अनुभव असतात. तर त्यांनी सगळ्याच राज्यांना एक समान स्टँडर्ड असा प्रोटोकॉल रेस्ट्रिक्शन्सच्या बाबतीत आणि लॉकडाऊनच्या बाबतीत लागू केला पाहिजे, जेणेकरून आपण त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अनेक पद्धतीचे विचार करता येऊ शकतात. खरं तर आता इन जनरल असं झालेलं आहे की जगामध्ये सर्व ठिकाणी ओमायक्रॉन पसरल्यामुळे आम्ही हा पण मुद्दा मांडला की आता हाय रिस्क कंट्रीज हा विषय राहिला नाही. पूर्वी 2 कंट्रीज, 5 कंट्रीज, 10 कंट्रीज अशा होत्या, पण आता तो विषय राहिला नसल्यामुळे फार काही RT-PCR टेस्टिंगच्या ज्या एअरपोर्टवरच्या जी विषय असायचे तर त्याला आता कसं महत्त्व दिलं पाहिजे, कारण शेवटी जवळजवळ सगळ्या देशांमध्ये आहे आणि त्यामुळे आपण नॉन हाय रिस्क किंवा नॉन रिस्क कंट्रीजमध्ये सॅम्पल टेस्टिंग करत असायचो आणि यामध्ये मात्र 100% पेशंटचा RT-PCR करत असायचो.
तर त्याबाबतसुद्धा मार्गदर्शन केंद्र सरकारने करावं अशा बाबतीतली सुद्धा सूचना या ठिकाणी आम्ही केलेली आहे. कारण शेवटी हा त्यांच्या कक्षेतला विषय आहे आणि म्हणून इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवर कशा पद्धतीनं स्क्रीनिंग व्हावी, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं टेस्टिंग व्हावी या संदर्भातले सुद्धा काही विषय आम्ही त्या ठिकाणी आवर्जून मांडलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय हा पण सांगितला की ज्या काही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब्स आहेत त्याची संख्यासुद्धा जर आपल्याला खरोखर म्युटेशन्स किती होत आहेत, कोणत्या पद्धतीचे व्हेरियंट्स आहेत हे माहिती घ्यायची असेल तर ती पण आपण त्या ठिकाणी माहिती घेण्याच्या संदर्भाने त्यांना सूचना केलेली आहे. मला वाटतं एकंदर काल आपल्या ज्या काही मागण्या होत्या महत्त्वाच्या त्या मांडण्याचं कामही केलेलं आहे आणि त्याला अतिशय प्रामुख्याने म्हणजे गंभीरपणे नोंद घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना त्यांनी निश्चित प्रकारे देतो असं सांगितलेलं आहे. शाळेमध्ये राबवल्या होत्या ज्या MQ लसीकरण जे होतं ते देखील राबवण्यात आलं होतं पण अशा पद्धतीने शाळेत नाही, बरोबर आहे. लसीकरणाच्या संदर्भात शाळेत राबवायला, कारण हा सगळा 15 ते 18 वयोगटातला ग्रुप आहे, होणार काही नाही. पण समजा एखादा चुकून जरी मिसहॅप झाला तरी सुद्धा तो शासनाच्या दृष्टिकोनातून टाळण्याचीच आवश्यकता असते आणि म्हणून सुरुवात तरी या संदर्भाने अशा पद्धतीनं करूया. मला असं वाटतं की याला सुद्धा खूप चांगली गती मिळेल. एक 70-80 लाख मुलं आहेत ते सगळे 15 ते 18 वयोगटातील, तर ते करून घेण्याच्या संदर्भातलं नियोजन आज तरी आम्ही सुचवलेलं आहे. जर त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटत असेल, सुरक्षितता लक्षात घेऊन किंवा सुरक्षितताचा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी त्याबाबतची पूर्ण काळजी घेऊन तर आपण योग्य ती बदल पुढच्या काळात आपला अनुभव लक्षात घेऊन करूया.